अश्विनी, अश्विनी, वाह, बेस्ट. बघ. हॅलो देसाई सर, मी अश्विनी बोलते. हो नाही, मला जरा ना प्रॉब्लेम आहे की हो पॅक नाही होते. गुलाब पाणी मी त्याच्यात टाकलं होतं, 50 ml टाकलं, तुम्ही सांगितलं तसंच टाकलं, पण ते तेवढा हो 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 प्रॉपर हे नाही होते. हां नाही चालेल. हो हो नाही, मी बघते तशी कन्सिस्टन्सी किती आहे ती किंवा काय. तुझी भरारी आभाळास पाहू दे. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे. उंचही तुझी भरारी आभाळास पाहू दे. सोड मागे खंतात सैल झावे बंधाता वाट दुर्दिशी जाऊ दे. तुला 10 दिशांनी साध घातली सुखानी. चाल पुढं वेगळी तुझी कहाणी. स्वप्न वेळ पावलानी. चाल पुढं तू चाल पुढं. अश्विनी, तू अजून इथेच? बरं झालं तू आलीस, तुला काहीतरी दाखवायचंय. काय ग? अरे वा, बघू. वाव अश्विनी, हे बेस्ट आहे, आउट ऑफ द वर्ल्ड. वाव, नक्की? हो म्हणजे काय. अगं पण आता आपल्याला असं मास प्रोडक्शन करावं लागेल. नाही, त्याच्या अगोदर आपल्याला अजून एक काम करावं लागेल. काय? ह्या प्रोडक्टचं सर्टिफिकेट लागणार आहे, ते मिळवायचे. मग आता ते कसं करायचं? प्रिन्सिपल सरांकडे जाते, त्यांच्याकडे लवकर मिळेल सर्टिफिकेट. गुड, चालेल, तू कर. तुम्हाला मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरचा एक्सपिरियन्स आहे असं तुम्ही लिहिलंय. हो, मी करू शकते. ओके, तर आज तुमच्यापासूनच सुरुवात करूया. ओके, तुम्ही या इथे समोर. तुम्ही पाय ठेवा या टब मध्ये. नो अश्विनी, तुम्ही बसल्यानंतर तुमच्या स्वतःच्या हाताने त्यांचे पाय तुम्हाला टब मध्ये ठेवायचे. आणि ते ठेवताना पाणी कितपत गरम आहे आणि ते कस्टमरला चालणार आहे की नाही हे तुम्हाला विचारून घ्यायचंय. ठीक आहे, सुरू करा. सोप आणि रोज वॉटर. इथे हे सगळं साहित्य ठेवलेलं आहे. कंपनीकडून मिळणाऱ्या किट मध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. तर हे साहित्य वापरूनच तुम्हाला सर्व्हिसेस द्यायची सवय करायची आहे. ओके, सुरू करा. हे एवढं बस आहे गरम पाणी? हो चालेल. ओके ओके, व्हेरी गुड अश्विनी. तुम्ही मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर दोन्ही खूप छान केलंय.
तर नेक्स्ट स्टेप असते ती कस्टमरला त्यांच्या आवडीची नेलपेंट लावून देण्याची. तर आपल्याकडे ह्या सगळ्या शेड्स आहेत. ओके, हे धरा. तर तुम्हाला ते कस्टमरला दाखवायचे आहे आणि कस्टमर जी निवडेल ती नेलपेंट तुम्हाला त्यांना लावायची आहे. सुरू करा. यातली कोणती शेड? ही छान आहे शेड, पण मी एक तुम्हाला सांगितलं तर चालेल का? तुमचा रंग ना गोरा आहे, म्हणजे तुमच्या पायावर ना डार्क कलरची नेल पॉलिश जास्त चांगली दिसेल. सॉरी, तुम्हाला हा कलर आवडलाय ना? मी लावून देते. नो नो अश्विनी, तुम्ही स्वतःचे इनपुट्स द्यायला हवेत. त्याने कस्टमरला असं वाटतं की तुम्ही मनापासून त्यांना सर्व्हिसेस देताय. सो तुम्ही बरोबर करताय. ही लावू? हो. इथे. थँक्यू. तुमचा पाय. मला बर्फाचं गार पाणी मिळेल का? ते कशासाठी? मी यांच्या पायाला नेलपेंट लावलंय ना, म्हणजे त्यांनी जर पाय गार पाण्यात ठेवले तर लगेच ते नेलपेंट वाळेल आणि पसरणार नाही. सिरियसली? म्हणजे थंड पाण्यात पाय घातल्याने ते नेलपेंट लगेच सुकेल? माझा अनुभव तर तसाच आहे. म्हणजे घरात जर बर्फ नसेल ना तर गार पाणी सुद्धा चालतं. तसं काय ना, माझी मुलगी मयू आहे ना, तिला नेहमी बाहेर जातेवेळी सुचतं की नेलपेंट लावायचं राहिलंय. मग मी तिला नेलपेंट लावल्यावर ना असंच गार पाणी देते, म्हणजे कसं नेलपेंट लगेच वाळतं आणि पसरतही नाही. मगाशी मी सांगितलंच तुम्हाला. ही तर खूप चांगली टिप आहे. हो, ही खरंच खूप छान टिप आहे. अश्विनी, म्हणजे तू कुठलीही ट्रेनिंग न घेता तुझ्या स्किल खूप डेव्हलप केलंय. खूप छान, व्हेरी गुड. थँक्यू. आता तुझ्याकडे आणखीन काही अशा टिप्स आहेत का? हो, आहेत ना. मगाशी स्वातीने हेअरस्टाईल केली ना, तेव्हा तिने तो लहान कोंब वापरला. हा, त्याच्याऐवजी आपले हे जे बेबी हेअर असतात ना, ते जर टूथब्रशने विंचरले आणि त्याला थोडस जेल आणि सिरम लावलं ना आणि थोडं आत असे वळवले तर छान सेट होतात. व्हेरी इम्प्रेसिव्ह. युअर अ रॉक स्टार. वाव, मला यांनी केलेला मसाज, स्पा आणि क्लिन्झिंग खूप आवडलंय. अश्विनी, माझ्याकडून तुम्हाला 4 स्टार. माफ करा मला सर, मी तुमची वेळ न घेता तुम्हाला भेटायला आले. कोई बात नहीं भाभी जी, आपका ही ऑफिस है, बैठिए ना. हो, बोलिए. मी तुम्हाला फोन केला होता. हाँ, वो मैंने कट कर दिया था. आपका इंसल्ट ना हो इसीलिए कट किया था. नाही, कळलं नाही मला सर. छोड़िए, आप बताइए ना क्या काम है. खरं तर मी तुमच्या ऑफिसमध्ये ना तुम्हाला विनंती करायला आले होते. आमचं खूप मोठं नुकसान झालंय. कामाची गरज आहे आम्हाला. तुम्ही जर काम दिलं तर. हाँ हाँ बिल्कुल, मैंने तो आपको पहले भी कहा था कि आप कभी भी ऑफिस ज्वाइन कर सकती है. नाही सर, मी माझ्यासाठी नाही, यांच्यासाठी शब्द टाकायला आले. व्हाट? नहीं नहीं भाभी जी, उसके लिए मुझे मत बोलिए. अभी उसको ये ऑफिस में तो क्या और कोई भी ऑफिस में नौकरी नहीं मिल सकती. ही इज फिनिश, खत्म हो गया वो. असं का म्हणताय सर तुम्ही? अरे काम ही उसने ऐसा किया है. धंधे में धोखेबाजी नहीं चलती. मैंने श्रेयस के ऊपर एक फैमिली मेंबर की तरह भरोसा किया, मगर उसने क्या किया,
मेरा भरोसा तोड़ दिया। अगर उसको पैसे चाहिए थे तो वो मुझसे मांग लेता, मैं उसको उधार देता। भाभी जी, उसने मेरा भरोसा तोड़ दिया। बिजनेस ईमानदारी से होता है। सर तुम्ही बरोबर बोलताय, त्यांची चूक झाली हे मान्य आहे मला, पण ना त्यांचा हेतू चुकीचा नव्हता सर। जे काही झालं ते सगळं कसं झालं ते आम्हालाही कळलं नाही, सगळं अचानक झालं सर। मला फक्त एवढं म्हणायचंय की त्यांना ना तुम्ही फक्त एक संधी देऊन बघा। भाभी जी, आप प्रकाश जी बहुत अच्छे लोग हैं और इसीलिए मैं मेरे पैसे जल्दी वापस करने के लिए नहीं बोल रहा हूं। त्या केकेने तुमच्याकडे गुंडा पाठवला ना, तसा मी तुमच्याकडे गुंडा नाही पाठवणार, पण त्याला संधी देण्याबाबत मला नका सांगू। मी तसं नाही करू शकत। माझा आधीच मोठा नुकसान झालाय। अरे मला वाटलं होतं श्रेयस मध्ये गट्स आहेत, पण तो तर लूजर आदमी निघाला। मी येते सर, येते मी। भाभी जी थांबा। मी तुमच्यासाठी एक गोष्ट करू शकतो। अगर आपको मेरा ऑफिस ज्वाइन करना है तो उसके बारे में मैं सोच सकता हूं। देखिए, आप एक सच्ची और ईमानदार लेडी है, तो मैं आपको जॉब दे सकता हूं, आपके फ्रॉड हस्बैंड को नहीं दे सकता। सर माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप आदर आहे। तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात आणि म्हणूनच मी यांच्याबद्दल तुमच्याकडे शब्द टाकायला आले होते। पण काय आहे ना, जगात सगळ्यात जास्त आदर मला माझ्या नवऱ्याबद्दल वाटतो। नो 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 भाभी जी, यू आर गेटिंग मी व्हेरी रॉंग। मला असा बोलायचा नव्हता। सॉरी बन्सल सर, मी तुमच्याकडे नोकरी मागायला आले। राहायला मी इथे नोकरी करण्याचा प्रश्न, तर माझ्या नवऱ्याबद्दल तुमच्या मनात अशा भावना असताना मी इथे नोकरी नाही करू शकणार। भाभी जी, तुमचे स्वाभिमान बद्दल मी रिस्पेक्ट करतो, मगर आपको मेरी बेटी की जगह मानकर मैं आपको एक सलाह देता हूं। थोड़ी गरज पडली ना तो ते स्वाभिमानला बाजूला ठेवायला शिका। माफ करा बन्सल सर, मी तुमचा वेळ घेतला। येते मी। मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे। मी कबूल करते, माझ्या नवऱ्याने चूक केली, पण आज मीच तुम्हाला खात्रीने सांगते, एक ना एक दिवस माझा नवरा स्वतःला सिद्ध करेल आणि तुम्ही त्याच्याबरोबर काम करायला तयार व्हाल। भाभी जी, हा तुमचा कॉन्फिडन्स जो आहे ना श्रेयसच्यासाठी, तेवढाच कॉन्फिडन्स माझा तुमच्यावर आहे। मैं आपको एक बात बोलता हूँ, मैंने बहुत दुनिया देखी है। तुम्ही एक दिवस खूब मोटी होणार, आप एक दिन आसमान को छू जाओगे। मेरे वर्ड्स याद रखना। आई ह्याला सांग ना, ह्यानी माझे सगळे बुक्स तिथे बाहेर ठेवले, क्राफ्ट बुक आणि क्रेयॉन्स पण। आधी माझा बेड घेतला, आता ड्रॉवर। तो माझा बेड आहे। हॅलो, तो बेड पण माझा आहे आणि हे घर पण। तू गेस्ट आहेस आणि आज तू पण गेस्ट आहे। हॅलो, बाळा, तुझ्या जन्माच्या आधीपासून हे घर माझं आहे आणि ती रूम सुद्धा। कुहू बाळा, आता पुरे हा। हे बघ, मी तुला दुसरा कप्पा रिकामा करून देईन ना। हा, आत्तू आली की नाही, आत्तूला उशीर होईल। आता निघता का तुम्ही दोघं लवकर? नाही तर शाळेत जायला उशीर होईल। बहिणी, हा अगं काय तू कुठे चाललीयस? ही पोह्यांची। अगं ते ठेव इथेच, आयब्रो करणार होतीस ना? हा हा हा, आणि ऐक ना, चेहरे घे पटकन। ये लवकर ये। चल,
ऐक ना सावकाश करा, रॅशेस बिशेस नको यायला, मला ऑफिसला जायचंय. अगं नेहमी करते तशाच करते. तू इथे जरा वरती पकड. हळू. हात बोजरो सुजू. आई माझी असाइनमेंटची बुक बघितलीस का ग? अगं तिथेच असेल, जरा बघ ना. थांब मी देते. अगं वहिनी कुठे चाललीस? हे कम्प्लीट कर ना. मयू बघ ना बाळा, जरा तिथेच असेल. आई मला पण उशीर होतोय, जायचंय ग. अरे बापरे, तुझा डबा भरायचा राहिलाच, भरून देते. वहिनी आता ती भरेल ना तिचा टिफिन, एवढं काय अगदी. तू कर ग कंटिन्यू, मला पण जायचंय. मयू बाळा जा ना जरा, तुझा डबा भरून घे. मी काढून ठेवलाय आणि 3 चपात्या घे, कमी नको घेऊ, समजलं ना? जा 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 लवकर जा, उशीर होईल. अश्विनी डबे आधीच भरून ठेवत जा ना ग. होय. आत्या तू तर सगळ्या गोष्टी ब्रँडेड वापरतेस ना, कपडे, शूज, पर्सेस. मग या सगळ्या गोष्टी पण महागड्या पार्लर मध्ये जाऊन करायच्यास ना. अगं महागड्या पार्लर मध्ये तुझ्या आईसारखी फास्ट ट्रॅक सर्व्हिस मिळत नाही ना. आणि मी असताना कशाला पैसे द्यायचे ना पार्लर मध्ये? नाहीतर काय, उगाच 500 रुपयाचा खर्च. तुझ्या आईचा तेवढा तर उपयोग होऊ दे. आई मी येते. मयू नीट जे. पहा तू चाल पुढं चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.